थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 16 सप्टेंबरच्या भागात मानसीचे कुटुंबीय प्रभुनिवासात आले असता तात्यांनी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवलेला असतो आणि सर्वच जण गणपती बाप्पांच्या नावाचा जयघोष करतात. त्यानंतर तिथे तात्या सांगतात की चला आता नैवेद्य दाखवून झाला आहे, आपण सगळेजण पानं वाढायला घ्या. तेव्हा तिथे सुनंदा संपदाला सांगते की ताई तुम्ही जेवायला बसा. संपदा चकित होते आणि विचारते की असं कसं काय, सर्वात आधी तर पुरुषांची पंगत होऊ देत ना. तेव्हा मानसी पटकन आता ओढणी खोचते आणि वाढायला सुरुवात करणार. इतक्यातच तेजस स्वतःच तिला थांबवतो आणि सांगतो की आमच्या प्रभू घराण्याची प्रथा आहे की बायका आमच्यासाठी हरतालिकेचा उपवास करतात ना, त्याचमुळे सर्वात आधी आता बायका जेवायला बसणार आणि सर्व पुरुष मंडळी त्यांना जेवायला वाढणार. प्रभुनिवासातली ही अनोखी प्रथा मानसी आणि तिचे कुटुंबियाला आवडलेली असते, कारण पहिलंच घर त्यांनी असं बघितलेले असते की सर्वात आधी तिथे बायकांना मान दिला गेलेला असतो. सगळ्या बायका जेव्हा जेवायला बसलेल्या असतात तर दिनेश आणि सूरज दोघांनीही आता वाढायला सुरुवात केली असता दिनेश सर्वात आधी लोणचं वाढायला घेतो. मानसी तेजस एकदमच आता त्याला बोलतात की लोणचं हे डाव्या बाजूला वाढायचं, कारण ते कमी प्रमाणात खाल्लं जातं ना. सर्वच जण आश्चर्यचकित होऊन दोघांकडे पाहायलाच लागतात. त्यानंतर दिनेश सांगतो की हो तेजस, माझ्या लक्षात आलं आहे. सूरज आणि दिनेश दोघेही बायकांना जेवण वाढत असता तेजस कोणता पदार्थ कुठे वाढायचा याचे इंस्ट्रक्शन ते दोघांनाही देत असतो. तेजस ज्याप्रमाणे दारातून सगळं काही सांगत असतो ते सगळं ते दोघेही फॉलो करत असतात आणि बायकांना जेवण वाढत असतात. तेव्हा आभा सुनंदाला सांगते की खरं सगळं आई, हे दोघे एवढे घोडे झाले आहेत तरीही यांना काहीच कळत नाही आणि तेजस दादा बघ. तेव्हा सुनंदा सांगते की पाहिलं ना आभा, याचसाठी मी त्यांना सांगत होते. त्यानंतर शेवटचा पदार्थ भात वाढला जात असता तिथे मानसी सांगते की हां, आणि आता भात झालं की त्याच्यावरती थोडं वरण. दोघी आता एकदम बोललेले असतात. सगळेच जण पुन्हा एकदा त्यांच्याकडे पाहत असतात. तेजस मानसीची चेष्टा करत म्हणायला लागतं की काय ते हुशारी सर्वांच्या समोर दाखवताय, भातावरच वरण वाढलं जातं ना की उंजळीत घेऊन पितात असं. त्यानंतर मानसी चिडलेली असते. तेव्हा तेजस आता कोणाचं लक्ष नाही आहे हे पाहतो आणि कान पकडून पुन्हा एकदा मानसीची माफी मागतो. प्रत्येकाच्या ताटामध्ये आता सगळे पदार्थ वाढून झाल्यानंतर तात्या सर्वांना सांगतात की चला आता सर्वांनी जेवायला सुरुवात करायच्या आधी श्लोक म्हणूयात. सर्वजण हात जोडून श्लोक म्हणत असता निधी आणि मानसी इकडे तिकडे चकित होऊन पाहायला लागतात, कारण प्रभूंची ही परंपरा खूप अनोखी वाटत असते त्यांना. आता प्रार्थना झाल्यानंतर तात्या सगळ्या बायकांना सांगतात की भाताचे 5 घास सुरुवातीला खा आणि मग उपवास सोडा. दिनेश त्यांना म्हणतो की तात्या एवढं तर त्यांना माहितीच असेल ना. तात्या हसून त्याला उत्तर देतात की अरे दिनेश, याच बायका आपल्याला दररोज शिकवत असतात ना, यांना शिकवण्याची एकच संधी मिळते आहे आपल्याला. तेव्हा सर्वजण हसायला लागतात. सगळेजण आनंदाने गुण्यागोविंदाने राहत असतात. सर्वच जण जेवणाला सुरुवात केल्यानंतर विनोद आणि छाया या दोघांचीही आता वादाला सुरुवात झालेली असते. तर विनोद छायाला सांगत असतो की आता 5 घास भाताचे खाऊन झाले आहेत, उपवास सोडला आहेस ना, मग आता सगळ्याचा कालाकरण एकदम कोंब तोंडामध्ये. तेव्हा सर्वच जण आता त्यांच्यावरती हसत असतात. छाया सुनंदाला म्हणते की पाहिलं ना दिदीच्या सासूबाई, याच नवऱ्यासाठी उपवास केलाय आणि हाच मला काय म्हणतोय बघा. परत आता सर्वजण हसायला लागतात. मानसी इतक्यात विचारते की गायत्री मॅम कुठे आहेत, त्या उपवास सोडणार नाही आहेत का. तेव्हा दिनेश सांगतो की ती ऑफिसचं काम करते आहे, मी नंतर तिला ताट घेऊन जाईन. तेजस त्याला टोमणे मारत म्हणायला लागतो की खूप महत्त्वाचं काम करत आहेत, नवरा म्हणून स्वतःचे किती कर्तव्य पार पाडतोस ना दादा. तेव्हा दिनेश आता त्याला गप्प बसायला सांगतो. मानसीने जेवण चालू केलं असता संपदा तिथे प्लेट मागून घेते. संपदाने गोडाचे सगळे पदार्थ बाहेर काढले असता मानसी विचारते की काय झालं. संपदा सांगते की गोडाधोडाचं खायची इच्छा होत नाही, कारण तिला संपतरावांची आठवण आलेली असते. मानसीच्या ओठांना भाताचा एक कण लागलेला असता तेजस तिथे इशाऱ्याद्वारे मानसीला सांगतो आणि त्यानंतर तेजस इशाऱ्यातूनच मानसीला पोटभर जेवण्यासाठी सांगत असतो. दोघे एकमेकांना इशाऱ्याद्वारेच बोलत असतात की जेणेकरून बाकी सर्वांना संशय येऊ नये. इकडे रूममध्ये मात्र गायत्री खूप चिडलेली असते आणि तिने आता तर ठरवूनच टाकलेलं असतं की हा गणपती प्रभुनिवासातला शेवटचा गणपती. काही करून प्रभुनिवासातल्या सगळ्या माणसांना तिला रस्त्यावरती आणायचं असतं आणि हे घर पाडून टाकायचं असतं. परंतु तेजसमुळे तिला प्रॉब्लेम येत असतो, कारण तेजस सहीच देत नसतो. कारस्थानी गायत्रीने शपथ घेतलेली असते की दसऱ्यापर्यंत सगळ्या प्रभू कुटुंबाला घराच्या बाहेर काढण्याची.
तिने ठरवूनच टाकलेलं असतं की काही जरी झालं तरी ती काही ना काही कारस्थानं रचून तेजसला सही द्यायला भाग पाडेलच आणि तिला तिचं ते स्वप्न पूर्ण करायचं असतं. त्यासाठी तिची धडपड चालू असते. गायत्रीने आता वचन दिलेलं असतं तिच्या बाबाला की प्रभू कुटुंबाला रस्त्यावरती आणेल आणि त्यांच्या तोंडाला काळं फासून उजळ मातेने ती तिच्या वडिलांना भेटायला जाईल. इतक्यात दिनेश तिच्यासाठी जेवण घेऊन आला असता. तो तिथे सांगतो की कोणाला भेटायला जाणार आहेस, जायचं असेल तर जा, परंतु जेवून जा. तेव्हा गायत्री सांगते की थँक गॉड, निदान तू माझ्यासाठी जेवण घेऊन तरी आलास. मला वाटलं की आता प्रभूंच्या घरात मला उपाशी राहावं लागतं की काय, परंतु तुला तर चांगलंच माहिती आहे की प्रभूंच्या पंक्तीत बसायला मला नाही आवडत, कारण मला नेहमी हरलेले चेहरे बघायला आवडतात. धक्क्याने दिनेश गायत्रीकडे पाहत असता गायत्री चिडते आणि म्हणायला लागते की काय, आता काय घास भरवायला थांबला आहेस का? ठेव ना तिथे गुपचूप आणि जा ना निघून. दिनेश त्यानंतर आता जेवणाचं ताट तिथेच ठेवतो आणि बाहेर निघून जातो. गायत्री स्वतःशीच बडबडते की आता या घरात प्रभुनिवासातला शेवटचा गणपती आहे. त्यानंतर प्रत्येकाचा हरलेला चेहरा मला बघायला मिळेल असा विचार करत गायत्री खूप खुश असते. बाहेर परत एकदा आता मूर्खासारखं विनोद छाया दोघांमध्ये भांडण लागलेलं असतं. कारण छायाने भात मागितला असता विनोद तिच्यावरती चिडतो आणि म्हणायला लागतो की अगं बास कर ना, किती खातेस. तेव्हा तात्या विनोदला तिला जेवायला वाढायला सांगतात. तर सर्वांसमोर विनोद आता तिची लाजच काढत असतो, कारण तो सांगत असतो की तात्या, ही जर आता अशीच खात राहिली ना तर अख्खं जेवण संपवण्याची ताकद आहे हिच्यामध्ये, आपल्याला उपाशी ठेवेल ही बाई. तेव्हा सर्वजण हसत असतात. तर त्यानंतर संपदा जेवणाचं कौतुक करते. तात्या त्यांच्या घराण्याची माहिती संपदाला देत सांगतात की अहो, आम्हाला खूप बरं वाटतं हे सगळं करून. आमच्या आजोबा पंजोबा यांनी सुद्धा हे सगळं केलेलं आहे. ही आमच्या घराण्याची प्रथा आहे. तेव्हा संपदा सांगते की अहो, ही फक्त प्रथाच नाही आहे, तर हे खूप चांगले संस्कार आहेत की स्त्री आणि पुरुष यांना समान धरण्यासाठीचे. संपदा मनोमन म्हणते की खरंच तुम्ही आपल्या मुलीसाठी छान स्थळ सुचवलं आहे की खानदान खानदान म्हणतात ते हेच आहे, संस्कारांनी भरलेलं. संपदाला आता मनोला प्रभू घराण्यात देण्यात काहीच हरकत वाटत नाही. त्यानंतर तात्या आता सूरजला बायकांना काही हवं नको ते बघायला सांगतात, परंतु त्यांना कुठे सूरज दिसत नाही आणि त्याला टोमणे मारत विनोद तात्यांना सांगतो की आरतीचं ताट हातात दिलं आहे, परंतु त्याचे हात थरथरायला लागले असतील. सर्वजण रागाने त्याच्याकडे पाहत असता गप्पच होतो तो. तर सूरज इकडे खरं तर गीताला भेटायला आलेला असतो. तर सूरज गीताला विचारतो की तू माझ्यासाठी उपवास ठेवलाच असतील ना यावर्षी. तेव्हा गीता सांगते की चांगला नवरा मिळाला आहे म्हणून दरवर्षी उपवास ठेवायचे, परंतु तोच चांगला नवरा कुठेतरी हरवला आहे आणि तो परत मिळावा यासाठी उपवास ठेवते आहे. गीताला मनापासून किती वाईट वाटतं हे सूरजच्या लक्षात येत असतं. गीताचा उपवास सोडण्यासाठी स्वतः सूरजने गुपचूप लपून छपून आता घरातून पाटोळे आणलेले असतात आणि स्वतःच्या हाताने तो घास भरवून तिचा उपवासही सोडवतो. तेव्हा हे सगळं तेजसने पाहिलं असता तेजस जेव्हा सूरजच्या खांद्यावरती हात ठेवतो, सूरज घाबरून मागे बघतो तर तेजस असतं. तेजस त्या दोघांची आता टांग खेचायला लागतो आणि तो सूरजला म्हणतो की काय, वहिनीचा उपवास सोडण्यासाठी लपून घरात नाही इथेच आला होय. तेव्हा सूरज आता मान्यच करायला तयार नसतो, वेगवेगळी कारणं द्यायला लागतो. तेजस सांगतो की अरे, हक्काच्या नवरा बायको आहात ना, मग त्याच हक्काने सांग ना भरवलं तुझ्या बायकोला घास म्हणून. तेव्हा सूरज दादा म्हणतो की हां, भरवला तर भरवला, तुझं म्हणणं आहे ना भरवला तर भरवला. तेव्हा तिथे तेजस म्हणतो की अरे, आता कसं मान्य करायचं ना, आणि आता तुम्हाला जर एकत्र राहायचं आहे तर सांगा ना ठणकावून घरच्या सगळ्यांना की आम्हाला एकत्र राहायचं आहे, कशाला उगाच त्या गायत्री बहिणीनं घाबरताय तुम्ही. सूरज दादा तिथे तेजसला सांगतो की मला ना मनापासून खरं वाटतं आहे की मला राहायचं आहे, परंतु असं म्हणून तो गप्प होतो. तेजसच्या सगळ्या लक्षात येतं की गायत्रीमुळेच हे दोघं एकत्र येत नाही आहेत. तेजस स्वतःहूनच आता सूरजदादाच्या हातामध्ये गीताचा हात देतो आणि सांगतो की जा, असे एकत्र मिळून घरात जा आणि सांगा सगळ्यांना ठणकावून की तुमच्या दोघांना एकत्र या घरात राहायचं आहे. सूरज आता पटकन गीताच्या हातून हात खेचून घेतो. गीताला मोठा धक्काच बसतो आणि तो तेजसला सांगतो की नाही, नको नको, गायत्री वहिनी ओरडतील. तेजस आता परत चिडतो आणि म्हणायला लागतो की काय त्या गायत्री बहिणीचं, त्या बाईला ना तुम्ही सर्वांनी मिळून डोक्यावरती बसवून ठेवलं आहे. सूरजदादा म्हणतो की ठीक आहे, तुला डोक्यावरती बसवून ठेवतो, पैसे फेडशील का त्यांचे. दोघांचीच भांडणं व्हायला लागतात. सूरज तिथे गीताला तोंडावरती सांगून टाकतो की तुझा उपवास सुटला आहे ना, चल निघ जा इथून. गीताला मोठा धक्काच बसतो. तेजस सूरजदादाला म्हणायला लागतो की कोणाला त्रास होतोय,
तेव्हा सूरज सांगतो की तुला तुला त्रास होतो आहे. अरे कशाला उगाच त्या बाईच्या नादी लागतो आहेस. देऊन टाक ना सही, करून टाक घर तिच्या नावावरती आणि ये ना आपल्या आपल्या घरात परत. तेजस आणि सूरज दोघेही आता खूप भांडायला लागले असता गीता दोघांनाही थांबवते. गायत्री वहिनींना घाबरून सूरज दादा आणि गीता दोघेही एकत्र येत नसल्याने तेजसला खूप वाईट वाटत असतं आणि तेजस आता हीच गोष्ट सर्वांना सांगा असं सांगत असतो. परंतु सूरज तिथे सांगतो की तेजा तुला काहीच कळत नाही. हे बघ हात जोडतो तुझ्यासमोर, परंतु हे इथेच थांबव, कोणाला काहीच सांगू नको. आणि तो गीताला इशाऱ्याद्वारे सांगतो की जेवून घे आणि तो निघून जातो. तेजसला हे सगळं काही पटलेलंच नसतं. तेजस तिथे गीताला सांगतो की मला ना दादाची हीच गोष्ट पटत नाही आहे वहिनी, की त्याचं प्रेम आहे परंतु तो स्वीकारायलाच तयार नाही आहे. त्याच्या मनामध्ये गायत्री वहिनीचीच भीती आहे. का कशासाठी? तेव्हा तिथे गीता तेजसला समजावते. ती सांगते की तेजस भाऊजी, आता प्रेम आहे हे जर त्याने सांगून टाकलं असेल तर मला खात्री आहे की एक ना एक दिवस ते सर्वांच्या समोर सगळं काही सांगून टाकतील आणि मग मी हक्काने प्रभूंच्या घराची सून म्हणून या घरात परत येईन आणि आता बाप्पा आला आहे ना घरात, सगळं काही ठीक होईल असा सांगून आता तेजसला तिने आधार दिलेला असतो, धीर दिलेला असतो. तेव्हा तेजसला ती म्हणते की तुमचा डबा. तेजस हसून आता गायत्रीला गीताला सांगतो की हां, हे मात्र तू अजिबात विसरत नाहीस हा वहिनी. आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गीता प्रभू निवासात जाते. गीता बाहेरूनच सुनंदाला हाका मारते. सुनंदाला आता गीतासाठी खूप वाईट वाटत असतं. सुनंदा गीताला सांगते की खरंच मला ना तुला घरात ये असंही म्हणता येत नाही. आमच्या घरचे दुसरी तू सून, आमच्या घरची लक्ष्मी 2 वर्ष झालं की बाप्पाच्या दर्शनासाठी येते, परंतु बाहेरूनच त्याचा नैवेद्य देऊन तिथूनच निघून जाते. मला तुझ्यासाठी खरंच खूप वाईट वाटतं. तेव्हा गीता समजून घेते आणि सुनंदाला सांगते की आई तुम्ही नका ना काळजी करू. माझी फक्त बाप्पाकडे एकच प्रार्थना आहे की यांची दारू कायमची सुटू देत. खरं तर तिथे सुनंदा खूप खुश होते आणि गीताला सांगते की अगं मग तुझी प्रार्थना ऐकली आहे देवाने. मानसीच्या हातून ना नकळतपणे आरती सूरजच्या हातात दिली गेली. म्हणजे तिच्या हातून नकळतपणेच झालं, परंतु जे झालं ते चांगल्यासाठी झालं ना. निदान आता गणपती बाप्पा घरात आहेत तोपर्यंत तरी सूरज दारू नाही पिणार. आता गीताला खूप छान वाटत असतं. तिच्यासाठी हा आनंदाचा धक्का असतो आणि गीता हात जोडून बाहेरूनच गणपती बाप्पाला प्रार्थना करते की आयुष्यभर सगळं काही असंच सुरळीत होऊ देत. त्यानंतर गीताच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि ती सुनंदाला बाजूला घेऊन येते. गीताने खरं तर तेजससाठी एक स्थळ आणलेलं असतं आणि ती सांगायला लागते की प्रभूंचा मुलगा आहे एवढं सांगता क्षणी ते तर लग्न ठरवायलाच तयार झाले आहेत. तेव्हा सुनंदा ही खूप खुश होते. परंतु तिथे आता एक प्रॉब्लेम झालेला असतो. तेजस हे स्थळाला आता मान्य करेल की नाही सांगता येत नसते. त्यामुळे गीता तिथे एक कल्पना सुनंदाला सुचवते. ती सांगते की मी आभाला फोन करून सगळं काही सांगेन. खरं तर ना ती मुलगी आभाची मैत्रीण म्हणून या घरात येईल. गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्ताने ती येईल आणि त्यानंतर आपण गुपचूपपणे तेजस भाऊजी आणि तिची ओळख करून देऊयात. त्यानंतर विचारूयात की तेजस भाऊजीला काय वाटतं ते. एकदा का तेजस भाऊजीच्या मनातलं काढून घेतलं की मग आपण त्या दोघांचे लग्न लावून द्यायला मोकळे. तेव्हा आता तिथे सुनंदा खूप खुश होते आणि गीताचं कौतुक करत असता तेजस पाठीमागून आलेला असतो. तेव्हा सुनंदा सांगते की ठीक आहे पाठव. तेजस विचारतो की काय सासू सुनेच्या गुलुगुलू काय गप्पा चालल्यात. तेव्हा दोघेही घाबरतात आणि दोघेही काहीच नाही असं सांगून उडावून देतात. त्यानंतर तेजस त्या दोघींकडे येतो आणि विचारायला लागतो की नक्की काय चाललंय. खोदून खोदून प्रश्न विचारलेल्या तेजसला गीता सांगते की भाऊजी बायकांच्या मध्ये तुमचं काय असतं. आई मी जे सांगितले ते लक्षात ठेवा असं सांगून आता ती निघून जाते. त्यानंतर तेजस सुनंदाला प्रश्न विचारायला लागतो की काय चाललंय नक्की. सुनंदा विचारते की उद्या विसर्जन आहे, तू घरी आहेस का. तेजस म्हणतो की आई मी दरवर्षी घरीच असतो, तुझं काय चाललंय ते सांग. तेव्हा सुनंदा बहाणा करते की तिला तात्या बोलवत आहेत आणि ती पटकन आता तेजसच्या प्रश्नातून सुटण्यासाठी तिथून निघून जाते. तेजस मनोमन विचार करतो की अरे बापरे, इथे तर सगळेच जण गेमा करतायत आणि तू हसायला लागतो. हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत तेजस अंगण झाडत असताना तिथे अचानकपणे नंदू आलेला असतो मानसीची भेट घेण्यासाठी. नंदू जेव्हा आता तेजस सारख्या मोठ्या अधिकाऱ्याला तिथे काम करताना पाहतो तो म्हणायला लागतो की अहो तेजस साहेब, अहो तुम्ही असली कामं का करत आहात. तुम्ही तर एवढे मोठे अधिकारी आहात ना, द्या तो झाडू, माझं मी झाडून काढतो. तेजस साहेब तुमच्या लक्षात येत आहे का की हे तेच घर आहे की ज्यावेळी मालक आणि मी जेव्हा तुम्ही आम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं ना तेव्हा तुमच्या या घरी आम्ही येऊन गेलो आहोत.
हे सगळं ऐकल्यानंतर विनोद पटकन आता ही बातमी घेऊन गायत्रीकडे जातो आणि गायत्रीला पारगावचा एक माणूस आला आहे असं सांगतो. गायत्री आणि विनोद दोघेही बाहेर येऊन आता त्यांच्याकडे पाहत असतात. तेव्हा मूर्खासारखा नंदू सगळं काही बडबडत असतो की कसं तेजसने मनूच्या लग्नामध्ये संपतरावांची मदत केली, त्यानंतर हॉस्पिटलचा खर्चही त्यानेच भरला. तर तेजसला आता काय, त्याला कसं गप्प बसवावं हे सुचत नसतं. तेव्हा गायत्री विनोदला सांगते की आपल्या हाती पारगावचा हुकमी एक्का लागला आहे. आता ह्याच हुकमी एक्क्याचा वापर करून तर तेजसला घराच्या बाहेर काढणार.